नमस्कार, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे हे परिपत्रक आहे। आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे। ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 135 ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते। मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की संस्था, आस्थापना इत्यादी भर पगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत। त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला आहे। सदर निवडणुकीचे मतदान राज्यात दिनांक 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा 5 टप्प्यात होणार आहे। भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये परिशिष्ट 1 प्रमाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे। या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत। निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी। सदर सुट्टी उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील। अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी 2 तासाची सवलत देता येईल। वर नमूद केल्यानुसार उद्योग विभागात येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये औद्योगिक उपक्रम इत्यादीच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी। मतदाराकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल। तर मित्रहो, प्रत्येकाने मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावण्यात यावा आणि या मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी किंवा कमीत कमी 2 तास सवलत देण्याबाबत हे परिपत्रक शासनाचे आहे। तर मित्रहो, पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।